विशेषतः बाळा पाटील नाता यांचं देखील तेवढंच कौतुक. आणि मी एक नम्र विनंती करतो की आपण कांजूर बॉल्स आपण एका साईडला यायचं आणि दोन्ही विजयी संघाला अंतिम आणि उपविजेता या दोन्ही संघांना समोर यायची विनंती करतोय. जोगेश्वर भाई थोडं पुढे यायचंय. पवन आपल्या संघाला घेऊन थोडंसं पुढे यायचंय. आणि पहिलं ओळखतोय या टुर्नामेंटचा या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन कोण असेल? एनी गेसेस? या स्पर्धेचा उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड झाली आहे तो सिल्वर स्टार संघाचा एक आक्रमक फलंदाज आणि त्याच्या षटकाराने आकाशाला गवसणी घातली. कोण असेल? 84 धावांची खेळी. आकाश आपण समोर यायचं आणि आकाशाचा सन्मान करतील वैभव मोरे आणि किरण जगदाळे. कालपासून जरी बारदार खेळ केली तोच आकाश जहांगीर. आकाश 2 मिनिटं यायचंय. 2 मिनिटं खाली. एक आप हिंदी हो मराठी समजते होंगे लेकिन एक मराठी ध्वन आहे आकाश खेळणं होणं. तू आकाश खालीच आणलं होतंस या 2 दिवसामध्ये. क्या लगता है कैसा लग रहा है आज आपको? बेस्ट बैट्समैन लेके तो बहुत ही अच्छा लग रहा है. बैक टू बैक सेकंड बेस्ट बैट्समैन मिला है और यही फॉर्म कंटिन्यू रखना चाहूँगा. थैंक यू. ऑल द बेस्ट. एक 84 धावांची आतिषबाजी खेळी 2 दिवसात जिने साकारली तोच आकाश जहांगीर ठरतोय या स्पर्धेचा बेस्ट बॅट्समॅन. यानंतर बेस्ट बॉलरकडे आपण वळणार आहोत. उत्कृष्ट गोलंदाज हा सन्मान देण्यासाठी मी इफ्तियाक शेख चिंटी विश्वजित भाबल यांना निमंत्रित करतोय या पुरस्काराचा सन्मान करण्यासाठी. आणि पुरस्कार कोणी जिंकलाय? पवन केने. पवन हवा का एक झोका. 3 सामन्यांमध्ये 7 विकेट आणि केवळ 24 धावा दिल्या आहेत. चांगली कामगिरी. सिल्वर स्टार भिवंडीचा हा यंगस्टर पवन केने. आणि पवन तुला पुढच्या सामन्यासाठी शुभेच्छा. थँक्यू. आणि आता मुख्य पुरस्कार अर्थातच मॅन ऑफ द सिरीज. हा पुरस्कार देण्यासाठी मी रोहित तांबे अजय ढोपावकर या 2 मान्यवरांना स्टेज समोर उपस्थित करतो. मॅन ऑफ द मॅच माफ करा मॅन ऑफ द सिरीज मालिकावीर बाळा पाटील देखील आमच्या समेत जमलेले आहेत. कोण असेल? छोट्या धाकणीचा उंच पुरा सडपातळ बांडा जोगेश्वरी 11चा रवी गुप्ता. पहिलं अर्धशतक या स्पर्धेत त्याने लगावलंय. खरंच रवी 124 धावांची पूर्ण स्पर्धेमध्ये खेळली आणि एक अर्धशतक एक विकेट देखील त्याने मिळवलाय. आणि मुकेश शनी या खेळाडूने आपली कामगिरी उंचावली आहे. रवि 2 मिनट खाली 2 मिनट. आईएसपीएल के आप बड़े प्लेयर हो. एक अच्छी टूर्नामेंट आपने खेली है लेकिन आज एक कांजूर में आके ये कांजूर का जो विकेट है ये ग्राउंड है कैसा लग रहा है आपका परफॉर्मेंस देख के? यहाँ पे क्या लग रहा है आपको? खुद को क्या लग रहा है प्लीज? सर यहाँ पे पहली बार तो मैं यहाँ पे मुझे मज़ा आया बैटिंग करने भी और यहाँ पे अच्छा था ग्राउंड सर्कल था और ये मेरा पहला कैरियर का 50 रन था. मुझे बहुत अच्छा लगा यहाँ पे खेल के. थैंक यू. ऑल द बेस्ट. आणि आता आपण वळतोय रनर अप या स्पर्धेत. रनर अप म्हणजे सेकंड प्राइज जो विनर आहे तो संघ. या पारितोषिक वितरणासाठी मी बाळा पाटील नाता सागर गुडेकर यांना निमंत्रित करतोय. बाळा पाटील नाता सागर गुडेकर आपण जिथे कुठे असाल आपण त्वरित कॉम्बॉक्स जवळ यायचंय.
या स्पर्धेचा उपविजेता संघ ठरतोय जोगेश्वरी 11 संघनायक आणि संघ. आपण त्वरित व्यासपीठावर यायचंय. संघनायक 2 मिनिट थांबायचंय. 2 मिनिट थांबायचंय. आदित्य लाड जोगेश्वरी बॉयजचा हा संघनायक आणि या स्पर्धेचा रनरअप. आदित्य, प्रथम म्हणजे तुझं अभिनंदन. मला वाटतं की पुढच्या वर्षी ही स्पर्धा जेव्हा होईल तेव्हा नक्कीच तू विजेता होशील. आज देखील तू मला जिंकले, तुझ्या संघाने मला जिंकले, तुझ्या खेळाडूंनी मला जिंकले आणि विशेषतः रवीने एक चांगली भूमिका तुझ्या संघासाठी बजावली. तुला काय वाटतं, तुला ह्या विकेटवरती खेळून या मैदानात खेळून कसं वाटलं? खेळून तर मला म्हणजे असं एक टीमसाठीच होतं हे. म्हणजे माझी जोगेश्वरीचं नाव जसं आम्ही दहीहंडीमध्ये आणि सगळं करतो तसं आम्हाला क्रिकेटमध्येही पण करायचं आहे. त्या उद्देशानेच आम्ही हे केलेलं. आणि थँक्स तर मी विजय पातळे म्हणजे जे आमचे मॅनेजर म्हणजे ज्यांनी टीम ही हे केली, मी त्यांना थँक्स बोलेन. धन्यवाद. नक्कीच आता जो दहीहंडीचा सराव देखील सुरू झाला असेल, गुरुपौर्णिमा सुरुवात सुरू होईलच. तुला ऑल द बेस्ट तुमच्या पुढच्या प्रवासासाठी. धन्यवाद. त्यानंतर महत्वाचा क्षण, अंतिम क्षण आणि प्रथम पारितोषिक विजेता संघ. मी हा सन्मान करण्यासाठी प्रथम म्हणजे प्रशांत आंग्रे, अतुल चव्हाण आणि उमेश सावंत यांना व्यासपीठावर बोलवतोय. कांजूर बॉईज आयोजित स्वर्गीय संतोष कळकट्टे स्मृती शतक 2024 विजेता संघ. एक मानाची स्पर्धेचा अंतिम विजेता संघ ठरतोय तो सिल्वर स्टार भिवंडी. फक्त संघनायक या, नंतर पूर्ण संघ या. संघनायक व्यासपीठावर जायचंय. सिल्वर स्टार भिवंडी संघनायक. सिल्वर स्टार संघ 50,000 रुपये रोख व चषक. या सर्व संघाने यायचंय प्लीज. अंतिम विजयी संघ सिल्वर स्टार भिवंडी. आपलं हार्दिक अभिनंदन आणि आपल्या पुढच्या स्पर्धेसाठी आपल्यास खूप शुभेच्छा. पवन 2 मिनिटं, शेवटची 2 मिनिटं. पवन शेवटची 2 मिनिटं. अरे पवन, या पूर्ण कांजूरमध्ये बघ, ही लहान मुलं, त्याच्यानंतर आमचे ज्येष्ठ नागरिक, जुने जाणते लिजंड खेळाडू, विशेष करून महिला विभाग, आगरीपाडा, सगळे आपले चाहते आहेत. आणि पवन एक हवा का झोका, पण तू झोका कालपासून दाखवतो, सगळ्यांना झोकवलंयस तू. काय वाटतंय? आणि तुझे संघ मालक 70-70 ब्रँडचे सर्वेसर्वा तारिकभाई सय्यद यांनी हा संघ घडवलाय. त्या संघाची तू धुरा वाहतोयस, त्या संघामध्ये परफॉर्मन्स देतोय आणि सगळ्या खेळाडूंकडून परफॉर्मन्स करून घेतोयस. तुला कसं काय वाटतंय आपल्या संघाचं नाव मोठं होताना? खूप चांगला वाटतंय आणि थँक्स बोलेन की तारिक भाईना, त्यांनी आम्हास यंगस्टर्सना संधी दिल्याबद्दल. बरोबर, अगदी बरोबर बोलला. कारण तारिक भाईचं एक कौशल्य आहे, ते बरोबर खेळाडू हेरतात आणि त्यांना चान्स त्यांना मोठं करतात.
हाच 77चा ब्रँड आणि हेच तारीख आयुष्यभर तुमच्या पाठीशी उभे राहतील. धन्यवाद धन्यवाद. याच दरम्यान मला 2 दिवस मला साथ दिली कॉमेंट्रीमध्ये माझे पंकज इंदप. हा दुहेरी भूमिका बजावत होता. काल तो कॉमेंट्री देखील करत होता आणि स्कोरिंग देखील करत होता. तसेच माझे स्नेही सुनील खडपे हे देखील कालपासून कालपासून स्कोरिंग करतायत. त्यांचा देखील विशेष आभार. आपले कैलाश डेकोरेटर, त्याचप्रमाणे हे लाईव्ह प्रेक्षण आपल्याला दाखवतोय युट्यूब शैलेश पाटील, पराग पाटील ह्या दोघांचे देखील तेवढेच आभार. तसेच त्याचे स्नेही त्यांचे सर्व आर्टिस्ट अर्थातच कॅमेरामॅन आयुष कदम असेल, साहिल घोरपडे असतील, अक्षय कोळी असतील, त्याचप्रमाणे संतोष बरावकर, या सर्वांचा हार्दिक हार्दिक आभार. आणि ही स्पर्धा यशस्वी झाली, पूर्ण झाली, चांगली झाली, योग्य झाली. सर्वांचे हार्दिक हार्दिक आभार. कांजूर परिवार गार्डनचे देखील रहिवाशांचे आभार. धन्यवाद. मी 2 शब्द बोलून माझा आपला निरोप देतो. धन्यवाद. नक्कीच जो कालपासून आवाज गोड असा मधुर असा आवाज ऐकताय असे जितेंद्र कदम सर या ठिकाणी आले आणि त्यांनी आपले समालोचनाचे 2 शब्द या ठिकाणी मलाही काही शिकवले आणि स्वतःही केलं, तर त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभारी आहे. तर धन्यवाद.